काल भारत सरकारनं एक परिपत्रक जारी केलं आणि या परिपत्रकामध्ये भारताने अमेरिका आणि अमेरिकेची बगलबच्चे असणारी युरोपियन युनियन यांना एक जोरदार चपाट दिली। भारतानं अमेरिका आणि युरोपियन युनियन यांचा पूर्ण लेखाजोखा सादर केला, पूर्ण भारतीय जनतेपुढे नाहीतर अख्ख्या जगापुढे। 1 ऑगस्ट 2025 रोजी भारतावरती 25% टेरिफ लागू करू अशा पद्धतीची जी वल्गना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या ठिकाणी केली होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने जारी केलेली ही नोटीस, हे प्रसिद्धीपत्र। मित्रांनो, अमेरिकेचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती जो इफेक्ट करून आणण्याचा जो काही प्रयत्न आहे 25% टेरिफ लादून, हा कशा पद्धतीनं भारत सरकारनं फोल ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गोविंद, आपलं स्वागत आहे आपल्या मास्टोक्रॅट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण पाहतोय की मागील काही दिवसांमध्ये पूर्ण जगामध्ये आर्थिक जे काही ध्रुवीकरण आपण म्हणू शकतो आणि त्यामध्ये एक आर्थिक युद्ध हे निर्माण करण्याचा प्रयत्न हा जगातील महासत्तांकडून केला जातोय। या महासत्तेमध्ये कोण कोण आहे? अमेरिका आहे, चायना आहे, रशिया सुद्धा त्याच्यामध्येच भाग आहे। मात्र या पूर्ण जगामधील असलेल्या अस्थिरतेमध्ये नवीन एक अस्थिरता, राजकीय अस्थिरता सोबतच आर्थिक अस्थिरता निर्माण करण्याचं काम हे ज्या पद्धतीने केलं जात आहे, याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीवर आहेत। डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत तर चायना वगैरे या देशांना धमकी दिली, मात्र भारताला आपला परम मित्र म्हणून घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरतीच 25% टेरिफ आणि पेनल्टी लावण्याचा जो काही निर्णय या ठिकाणी जाहीर केला, हा नक्कीच भारताच्या आर्थिक धोरणाला कुठे ना कुठेतरी धक्का देणारा ठरला। आता ह्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आपला असाही होता की डोनाल्ड ट्रम्प यांच्या या गोष्टीनंतर भारत सरकार कशा पद्धतीने याला उत्तर देईल, कारण भारत सरकार एक स्वायत्त आहे। भारत हा देश पूर्ण स्वायत्त आहे। अमेरिका ज्या पद्धतीने स्वतः स्वतंत्र आहे तसा भारतही स्वतः स्वतंत्र आहे। त्याच्यामुळे कुठल्या देशाने कुठल्या देशाबद्दल कोणता व्यापार करावा, कसा व्यापार करावा, हा ज्या त्या देशाचा अधिकार असताना अमेरिकेनं भारतावरती 25% टेरिफ लावण्याची जी काही घोषणा या ठिकाणी केली, ही घोषणा भारत देश कधीच मान्य करणार नाही आणि अतिशय सेम पावलं ही सरकारने उचललेली आपण काल पाहिली। प्रसिद्धी पत्रकामध्ये सरकारनं असं सांगितलंय की युरोपियन युनियन आणि अमेरिका हे कशा पद्धतीनं रशियासोबत व्यापार करतात, त्यांचा व्यापार हा लीगल ठरवला जातो आणि भारत करत असलेला व्यापार हा इलिगल कशा पद्धतीने ठरवला जातो, याचा पूर्ण लेखाजोखा सरकारने काल सादर केला। युरोपियन युनियन खरेदी करत असलेलं तेल, त्यानंतर सोबतच बाकीच्या काही वस्तू आणि खास करून अमेरिका रशियाकडून खरेदी करत असलेलं युरेनियम, प्लॅटिनियम ही जी खनिज आहेत, ह्याचा इम्पोर्ट अमेरिकेमध्ये होतो रशियाकडून। याचाही लेखाजोखा काल आपल्या भारत सरकारने सादर केला आणि भारत सरकारने या ठिकाणी प्रश्न निर्माण केला की तुम्ही करता तो व्यापार तो इलिगल नाही, मात्र भारत अमेरिकेकडून जे कच्चं तेल विकत घेतं ते तुम्हाला इलिगल का वाटतं? अशा पद्धतीचा प्रश्न भारतानं काल अमेरिकेसोबत आणि युरोपियन युनियन समोर मांडला आहे। आणि एक भारतीय म्हणून आपण भारत सरकारच्या या निर्णयाचं, भारत सरकारने जो ठामपणे प्रश्न अमेरिका आणि युरोपियन युनियन यांना जो विचारला आहे, याचं आपण नक्की स्वागत करायला हवं। पाहूया, अमेरिकेनं भारतावरती अजून एक आरोप केलाय की भारत रशियाकडून जे तेल खरेदी करतं ते खरेदी केलेलं तेल रिफाईन करून भारत हे खुल्या बाजारामध्ये विकतं आणि त्याच्यापासून नफा कमावतो, असा अमेरिकेचा भारतावरती आरोप आहे आणि आम्ही त्याच्यावरतीच पेनल्टी लादू, कारण तुम्ही रशियासोबत व्यापार का करता? यालाही भारतानं त्याच प्रेसमध्ये उत्तर दिलेलं आहे की आम्ही आमचं हित जोपासण्यासाठी, भारत देशाचं हित जोपासण्यासाठी आणि भारत देशाच्या नागरिकांचं हित जोपासण्यासाठी जो योग्य असेल तो निर्णय आम्ही सरकार घेणार आणि आमच्या हिताचा असणारा व्यापार आम्ही नक्कीच करणार। त्यामुळे आता आपल्याला बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे की भारताच्या या प्रेस कॉन्फरन्सनंतर, भारताच्या या उत्तरानंतर अमेरिका आणि युरोपियन युनियन कशा पद्धतीनं भारताला रिस्पॉन्ड करतायत। कुठे ना कुठेतरी भारत, युरोपियन युनियन आणि अमेरिका याच्यामध्ये एक आर्थिक युद्ध भविष्यामध्ये जर निर्माण झालं तर याच्यामध्ये नवर वाटायला नको, कारण भारत हा एक आर्थिक महासत्ता असणारा देश आहे
भारताची वाटचाल ही अतिशय वेगाने होत आहे. आपण पाहिलं तर क्वाड असो, ब्रिक्स असो, या मोठमोठ्याल्या G20 असो, या मोठमोठ्याल्या संघटनांचा भारत हा एक सदस्य आहे. त्याच्यामुळे भारताकडे पूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. भारताने या दिलेल्या उत्तराकडे पूर्ण जग एका आशेने पाहतोय. भविष्यामध्ये काय होतंय मित्रांनी आपण पाहूच, आणि याच्यावरती जर कुठलीही घडामोड घडली तर नक्कीच तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी मी येईल. तिथपर्यंत येऊन थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.